हॅलो, नमस्कार. #कृपास कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज स्पेशल नॉनव्हेज प्रेमींसाठी चिकन दम बिर्याणी मी बनवणार आहे. आणि हो, कारणही तसं स्पेशल आहे, कारण माझ्या यूट्यूब फॅमिलीवरती 250 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. चला, रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती पुढीलप्रमाणे पाहून घेऊया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे 1 किलो चिकन, आलं लसूण आणि 4 मिरच्यांची पेस्ट, घरगुती गरम मसाला, आपण जो घरी वापरतो ना गरम मसाला, किंवा आपण घरी तयार देखील करतो तोच गरम मसाला वापरा, म्हणजे चव खूप छान येते. अर्धा लिंबू, हळद आणि मीठ. चला पुढीलप्रमाणे कृती पाहून घेऊया. हे सर्व मिश्रण आपण अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवणार आहोत. इथे मी 1 किलो बासमती तांदूळ देखील घेतलेत. ते मी 3-4 वेळा धुवून पाण्यात भिजत ठेवलेत. हे तांदूळ देखील 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवायचे. तांदूळ भिजत आहेत आणि आपले चिकनसुद्धा मॅरिनेट होत आहे. तोपर्यंत आपण इथे एक टोप ठेवायचा गॅसवर. त्यामध्ये घेतलं मी पाव किलोला थोडंसं कमी तेल घ्यायचं, कारण आपलं 1 किलो चिकन आहे आणि 1 किलो तांदूळ आहे, आणि चिकन बिर्याणीसाठी तेल जरा जास्तच लागतं. त्यामुळे मी इथे तेल भरपूर घेतलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मिरची, तेजपत्ता आणि दालचिनी ह्याची फोडणी करून घ्यायची. आणि नंतर आपण पाव किलोला किंवा मोठे 4-5 कांदे बारीक चिरून हे देखील फोडणीला छान लालसर रंग येईल असे भाजून घ्यायचे. कांदा करपवायचा नाही, नाहीतर बिर्याणीला कडवट अशी चव देखील येऊ शकते. त्यामुळे लक्षपूर्वक असा कांदा लालसर छान मध्यम गॅसवर भाजून घ्यायचा. कांदा व्यवस्थित लालसर भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर मी इथे 4 ते 5 लालसर असे टोमॅटो देखील कापून घेतले. ते देखील आपण लगेच या चिकनसोबतच टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचं. चिकनला पाणी सुटतंच. चिकनला पाणी सुटेल तसं छान छान हलवून घ्यायचं. सारखं लक्ष द्यायचं, खाली लागणार नाही आपलं चिकन याकडे. चिकन मी शिजायला ठेवलेलं आहे झाकून. तोपर्यंत दुसरीकडे आपण आपले तांदूळ आहेत त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं. पाण्यामध्ये थोडंसं तेल, जिरे, दालचिनी, लवंग, मिरे, इलायची वगैरे, मीठ आणि लिंबूचा रस टाकून सर्व
पाणी उकळत ठेवायचं, कारण या पाण्यामध्ये आपल्याला 90% तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. हो, 90 एकीकडे पाणी गरम करत ठेवलं आहे आणि दुसरीकडे आपण झाकण काढून पाहूया. चिकन खूप छान शिजतंय, पाणी सुटलंय चिकनला. यामध्ये आता मी वरून 2 ते 3 ड्रॉप गुलाब जल टाकणार आहे. इसेन्स किंवा गुलाबाचा इसेन्ससुद्धा तुम्ही टाकू शकता. सुवासिक अशी बिर्याणी आपली होते. आता यामध्ये मिक्सरला मी पाव किलो दही बारीक करून घेतले, म्हणजे वाटून घेतले दही, म्हणजे स्मूथ होतं असं दही, त्याचे कुठळ्या लागत नाहीत. त्यामुळे मी ते दही, पुदिना, बारीक चिरून घेतलेला पुदिना, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मी इथे लजीजचा बिर्याणी मसाला 1 पॅकेट, कोणतंही तुम्हाला जे बिर्याणीचं मसाल्याचं पॅकेट आवडत असेल ते तुम्ही इथे वापरू शकता, पण ते पूर्ण 1 घ्यायचं. 1 किलो बिर्याणीसाठी ते पूर्ण 1 पॅकेट तुम्ही इथं वापरायचं. इथे पाण्याला उकळी आलेली आहे, तर मी इथे पूर्ण तांदूळ पाण्यामध्ये टाकून घेतलाय. आता या तांदूळ 80 ते 90% शिजवून घ्यायचा आणि अर्धा तांदूळ आपल्याला, आणि म्हणजे पूर्ण तांदूळ आपल्याला हा दमवरती शिजवायचा आहे. चला आपण हा आधी तांदूळ शिजवून घेऊया. तांदूळ शिजत आले आणि आपले चिकन देखील थोडं शिजत आलेलं आहे. आता आपण दमला चिकन लावून घेऊया, म्हणजे ते बिर्याणी दमला असा पूर्णपणे पाण्यातून निथळून घ्यायचा तांदूळ. निथळून आपल्या त्या आधी चिकनचा लेयर द्यायचा आणि मग वरून भाताचा लेयर द्यायचा. पूर्ण आपण 2च लेयर करणार आहोत, आधी चिकन मसाल्याचा आणि वर फक्त भाताचा. चला आता पूर्ण तांदूळ आपण लेयरिंग करून घेऊया. आणि पूर्ण भाताची लेयरिंग करून झाल्यानंतर पाणी उरलेलं असतं आपलं गरम पाणी, तो अर्धा तांबे तरी पाणी आपल्याला वरून सर्वीकडे टाकून घ्यायचं आहे. तेच पाणी, कारण की जे काही आपलं चिकन आणि तांदूळ शिजणार आहे ते त्याच या गरम पाण्यावरती परत शिजून जातील आणि त्याचा स्वाद देखील टिकून राहील. म्हणून ते पाणी पूर्णपणे आपल्याला टाकून द्यायचं नाहीये. बिर्याणीची लेयरिंग तर करून झाली आहे, तर आता बिर्याणीची राहिली आहे सजावट. चला ती पण करून घेऊया. इथे मी खायचे कलर वापरले आहेत. तुम्हाला जो कोणता खायचा कलर वापरायचा असेल तो इथे तुम्ही वापरू शकता. मी इथे घेतला आहे ग्रीन, घेतला आहे ऑरेंज, येल्लो, थोडासा रेड, असा सर्व थोडे थोडे कलर मी मिक्स करून इथे बिर्याणीवरती टाकून घेत आहे. त्यानंतर इथे मी घेतले तूप, साजूक तूप. हो, साजूक तुपाने बिर्याणीला खूप छान चव येते, त्यामुळे 4 ते 5 चमचे इथे तुम्हाला साजूक तूप वापरायचंच आहे. हो, हे ऑप्शनल नाही आहे. साजूक तुपामुळे बिर्याणीला खूप छान अशी चव येते, तर ते तुम्ही इथे नक्की वापरा. भरपूर असं तूप टाका आणि शेवटाला बारीक चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर वरून भुरभरून घ्यायची आणि चिकन बिर्याणी दमला लावून घ्यायची. अर्ध्या तासासाठी मी इथे बिर्याणी दमला लावून घेतली आहे. पाहूया आपण
बिर्याणी कशी झाली आहे ती अर्ध्या तासानंतर. वा, खूप छान. आपली बिर्याणी खूप छान झाली आहे. पाहताय का तांदूळ किती मस्त मोकळा मोकळा सुटसुटीत झाला आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आपली प्लेटसुद्धा तयार आहे. कशी वाटली मग ही रूपास स्पेशल चिकन दम बिर्याणी आहे की नाही छान? तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब नक्की करा. चलो, बाय बाय.